4 दिवसांपासून आमचं कुटुंब तणावात आहे. आमच्या कुटुंबाचा जीव गेल्यावर प्रशासनाचे डोळे उघडतील का? संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा संतप्त सवाल. वाल्मिक कराडवर मकोका लागलाच पाहिजे, कराडाला फाशी झालीच पाहिजे. मस्साजोगमधील आता आक्रमक ग्रामस्थांनी आक्रोश करत ही घोषणाबाजी केली. मनोज जरांगेंना मिठी मारत धनंजय देशमुखांना अश्रू अनावर. 4 तासानंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले. पोलिसांना सापडलेल्या गाडीमध्ये चिठ्ठी सापडली होती. त्याच 4 लोकांची नावं होती. धनंजय देशमुख यांचा TV9शी बोलताना पोलिसांवर गंभीर आरोप आहे, तर तपासाबाबत काहीही सांगितलं जात नसल्याचा देशमुखांचा आरोप. 12:30 वाजता विष्णू चाटेला कॉल केला होता. सगळे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये असतानाही त्याच्यावर लगेच कारवाई का नाही केली? धनंजय देशमुखांचा स्थानिक DYSPंना सवाल. भावासाठी न्यायाची भीक मागतोय. ठराविक आरोपींना अटक केली, मात्र तपासाबाबत आम्हाला एकदाही विचारलं का नाही जात? धनंजय देशमुखांचा सवाल. पोलिसांनी 3 दिवसात हत्येचा तपास CIDकडे दिलाय. तपास दुसऱ्यांकडे देण्याआधी आम्हाला काही विचारलंच नाही. धनंजय देशमुख यांचा आरोपी तर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? धनंजय देशमुख यांचं TV9शी बोलताना हे वक्तव्य. मला धमकी देणाऱ्याचा पोलिसांनी शोध का लावला नाही? धनंजय देशमुखांचा DYSPंना सवाल आहे. आम्ही सगळे मेल्यावर पोलीस प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का? माझ्या काकांना काही झालं तर आम्ही काय करायचं? तपासाबाबत आम्हाला का सांगितलं जात नाही? संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखचा हा सवाल.